वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवान आहारासंबंधी वर्णन करतात. सत्वरज तमात्मक आहार कसा असतो, तर सात्विक आहाराचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये एक म्हणता येईल की सात्विक प्रकाराची माणसं जी म्हणजे सात्विक प्रवृत्तीची, ते आहाराचा विचार करतात आणि त्याच्या परिणामाचा विचार करतात. कदाचित आहार चांगला आहे पण परिणाम चांगला नसेल तर मग तो घेत नाहीत. सात्विक आहाराच्या बाबतीत आहारही चांगला असतो, त्याचं वर्णन मागच्या श्लोकात आलेलं आहे, आणि त्याचा परिणामही चांगला असतो. आता या श्लोकामध्ये राजसाचं वर्णन करतं, राजस आहाराचं 9 क्रमांकाचा श्लोक आहे. कट्वम्ल लवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिना आहारा राजसश्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाह. राजसामध्ये काय होतं की ते परिणामाचा विचार करत नाहीत, आहार किती चविष्ट एवढा विचार करतात. म्हणून तोच वर्णन केलंय की कटू, आंबट, खारट, गरम, तिखट, कोरडं, दाहकारक म्हणजे जळजळ निर्माण करणार. आता ह्याच्यात जो उष्ण शब्द आलेला आहे, त्याच्या आधी अति शब्द आलेला आहे. तर माझं असं म्हणणं की अति शब्द सगळीकडे लावायला पाहिजे. कारण कसं आहे, आयुर्वेदाने पण 6 रसात्मक आहार सांगितला, म्हणजे सगळे जे रस आहेत, कडू, आंबट, तिखट, खारट, गोड वगैरे, हे सगळे रस शरीराला आवश्यक आहेत. मग सगळे काही इथे वर्ज्य सांगितलेले नाहीये. मग ते अति असतील तर ते राजस आहेत, थोडे थोडे असतील तर मग ते चांगले आहेत, आरोग्याला पण चांगले आहेत, परिणाम चांगला होणार आहे, त्याला सात्विक मध्ये टाकता येईल. पण राजस आहारामध्ये वर्णन करताना अति शब्द, अति कटू, अति आंबट, अति खारट, अति गरम, अति तिखट, अति कोरडं, असं सगळा शब्द सगळीकडे वापरला पाहिजे. म्हणजे मग ते सगळं राजस होऊ शकतं आणि ते आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला पटतं. ते मग असा आहार काय करतो, दुःख, चिंता आणि रोग उत्पन्न करतं. दुःख शोकामय प्रदाह. आमय म्हणजे नको असलेली गोष्ट, अशुद्धता सगळी, म्हणजे दुःख, शोक, अशुद्धता, त्यातनं मग रोग निर्माण होतात. अशा गोष्टी ह्या आहारामधनं होतात. सात्विक आहारात काय होत नाही, त्याच्यामधनं आनंद वाढतो, आयुष्य वाढतं, बुद्धी वाढते, बळ वाढते. आपण मागच्या याच्यात पाहिलं, त्याचं संवर्धन होतं. आणि इथे मात्र त्रास होतो, दुःख, चिंता, शोक आणि आजार उत्पन्न होऊ शकतात. असा हा राजस आहार आहे, असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुढच्या श्लोकात आता तामस आहाराचं वर्णन केलंय. 10वा श्लोक आहे. यात यामम गतरसम होती परिषितम च यत उच्छिष्टम अपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. तामसी लोकांना कुठलं प्रिय असतं, म्हणजे एकूणच हा तामसी आहार आहे. ते तामसी आहारामध्ये काय होतं, ते आहाराचा विचार करत नाही, परिणामाचा विचार करत नाही. म्हणजे आहारही वाईट असतो आणि परिणामही वाईट असतो. त्याच्यामुळे पहिलं शब्द सांगितलं यात यामम. यात म्हणजे निघून गेलेलं, याम म्हणजे प्रहर, आणि प्रहर म्हणजे 3 तास. आजच्या परिभाषेत अष्टव प्रहर म्हणतो दिवसाचे, 24 तासाचा म्हणजे 8 प्रहर, म्हणजे एका प्रहराचे 3 तास. तर यात याम म्हणजे अन्न पदार्थ तयार केल्यानंतर 3 तास निघून गेलेला असा तो आहार, म्हणजे आपण शिळ म्हणतो. पण आपल्या परिभाषेत शिळ म्हणजे काय, कदाचित आजचं उद्या शिळ म्हणतो आपण. अरे ते कालचं आहे बरं का, आता शिळ झालं. म्हणजे 24 तासाने आपण शिळ म्हणतो. भगवंत 3 तासाने शिळवेल असं म्हणतात. मग काय होतं 3 तासाने, जे प्रत्यक्ष आपण पाहिलं घटक, तर अन्नातले जे आवश्यक घटक आहेत, ते अन्न तयार केल्यानंतर म्हणजे बरेच वेळा उष्णतेचे संस्कार असतात, उकडणे, शिजणे, तळणे, परतणे वगैरे वगैरे. त्या संस्कार केल्यानंतर 3 तासापर्यंत त्याचे सगळे अन्न घटक जे आहेत, जे शरीराला आवश्यक आहेत, ते त्यात राहतात व्यवस्थित. आणि 3 तासानंतर ते कमी कमी व्हायला लागतात. हे ज्ञान सगळं होतं, तेच भगवंत यावेळी सांगतायत. त्याला ते शिळ म्हणतात. म्हणजे स्वयंपाक तयार केल्यापासून 3 तासात भोजन केलं तर चांगलं, नाही तर ते शिळ खाल्ल्यासारखंच होणार आहे. पण आपण आजकाल तर पाहतो की ताजा पण खातच नाही कधी. बाजारातनं पदार्थ आणतो, त्याच्यावर लिहिलेलं असं, कंझ्युम विदिन
6 months फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चर. ते पदार्थ तयार करून 6 महिने खा, चालेल, काय अडचण नाही. तर भगवंत म्हणतात 3 तासात खा. आणि बाजारातले पदार्थ 6 महिने चालतात, काही तर आणखीन चालतात वर्ष 2 वर्ष. आणि आपण देखील घरात ताजे पदार्थ शिळे करून खातो. ताजा पदार्थ करायचा, फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा, शिळा झाला की बाहेर काढायचा आणि खायचा. म्हणून फ्रीजला तुम्ही ताजे पदार्थ शिळे करणारे यंत्र म्हणतो. बघा तुम्ही घरी तेच करतो आपण. आज ताजी दुधाची पिशवी आली, फ्रीज मध्ये ठेवून द्यायची आणि फ्रीज मधून कालची ठेवलेली पिशवी आज काढायची. मग आजची उद्या शिळी होते, ती उद्या बाहेर काढायची. म्हणजे काय, ताजे पदार्थ शिळे होतात त्या. हे शिळे पदार्थ हे तामस आहार आहे, लक्षात घ्या. म्हणजे सात्विक आहार सुद्धा जर तयार केल्यापासून 3 तासानंतर पाहिला तर तो तामस आहार होतो, असं भगवंतांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. गतरसम, रसम म्हणजे अर्क. अर्क निघून गेलाय, नुसताच फापट पसारा राहिलाय. कारण बरेच शिळ्या आहारामध्ये असंच होतं, गतरसम होतात ते सगळे. उती म्हणजे दुर्गंधीयुक्त असतात, वास यायला लागतो. आपणही म्हणतोच ना, अरे याला वास यायला लागला बरं का, आता फेकून द्या. त्यात केमिकल डिकम्पोजिशन सुरू होतं. सुरू म्हणजे 3 तासानंतरच होतं. ते खूप झालं म्हणजे मग त्याला दुर्गंधी यायला लागते. शिळा देखील जास्ती वेळ शिळा झाला की त्याला दुर्गंधी यायला लागते. आपण फ्रीजमध्ये ठेवून दुर्गंधी टाळायचा प्रयत्न करतो, पण शेवटी तो शिळाच हे लक्षात घ्या. नंतर उष्ट म्हटलंय కదా, उच्छिष्टम अपि. तर उष्ट म्हणजे काय, आपल्या परिभाषेत एखाद्याने तोंड लावले का म्हणून ते उष्ट झालं बरं का, त्याचा अर्थ ते कोणी खाऊ नका. परदेशात तेही मानत नाही. ते एकच पदार्थ प्रत्येक जण एक एक तुकडा खात बसतो. त्यांना काय समजत नाही ते उष्टच. त्यांच्या भाषेमध्ये उष्टला शब्दच नाही आहे इंग्रजीमध्ये. पण ते तर आहेच उष्ट. पण खरं उष्ट म्हणजे काय की जे एखाद्याला तुम्ही दिलं की हे घे, तुला दिलं, ते त्याचं उष्ट झालं. तरी प्रत्येक तोंड लावलं का नाही भाग निराळा. मनाने त्यांनी स्वीकारलंय, त्याने तोंड लावल्यासारखंच आहे, मग ते उष्ट होतं. ते आपण परत घ्यायचं नाही. देतानाच काळजीपूर्वक द्या. एकदा दिलं की परत मागायचं नाही. ते परत घेऊन ठेवून द्यायचं नाही घरात आपल्या. तू नाही खाल्लं का, बरं ठीक आहे, बाकी ठेवतो, आम्ही दूध नंतर खाऊ, असं नाही चालणार. दिलं की दिलं. म्हणजे उष्टही चालणार नाही, तेही तामस होतं. उष्ट म्हणजे त्याच्यावर दुसऱ्याची इच्छा गेली, तोंड लावलं काय, मनाची इच्छा गेली काय, ते उष्ट झालं. ते पण तामस आहे म्हणून सांगितलंय. आता अमेध्यम शब्द आलाय, अपवित्र आहे. तर काही ठिकाणी याचा अर्थ मांसाहार पण लावलेला आहे, की मांसाहार अपवित्र आहे. त्याचे दोन्ही अर्थ होऊ शकतात. अपवित्र म्हणजे मांसाहार आहेच, तो पवित्रच नाही. तो जिवंत प्राण्याला मारल्यानंतर तो काय पवित्र राहणार आहे का? तेव्हा अशा प्रकारचा सगळा जो आहार आहे हा तामसी प्रकारचा आहार आहे, असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. त्या ठिकाणी एक लक्षात घ्या की अर्जुना युद्ध क्षेत्रावर उभा होता. त्याला युद्ध क्षेत्रावर सात्वरजतम आहाराचं सांगायचं काय कारण होतं भगवंतांना? पण भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून ते आपल्याला सांगितलं, हे लक्षात घेतलं. आणि म्हणून आपणही आपला आहार सात्विक ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. तामस तर टाळलाच पाहिजे. राजस म्हणतो की आपण आपला राजस आहे सगळ्यांचा, तर सुधारत पण तामस सात्विककडे गेलं पाहिजे. आणि विज्ञान पण सांगतं अशा प्रकारचा आहार असेल तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. आहार शरीरासारखा मनाला पण चालतो. मनाला पण आहार आवश्यक असतो. म्हणजे आहारांचा स्थूल भाग आहे तो सगळा शरीरा करताय आणि सूक्ष्म भाग आहे तो मना करताय. तामस आहाराने शरीर पण बिघडेल आणि मन पण बिघडेल. सात्विक आहाराने शरीरही सुधारेल आणि मनही सुधारेल. ते आपण आपल्या जीवनामध्ये सात्विक आहार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. ठीक. कालपर्यंतच्या श्लोकात आपण पाहिलं की भगवंताने आहाराचं वर्णन केलंय. त्रिविध आहार, सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार.
आता या पुढच्या श्लोकात भगवंत यज्ञाचं वर्णन करतात. सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ म्हणजे काय. आता यज्ञ ह्याच्यामध्ये दोन संकल्पना आहेत लक्षात आहे. एक जो परंपरागत वैदिक पद्धतीने सांगितलं म्हणजे वेदांमध्ये सांगितलेले जे यज्ञ आहेत ते म्हणजे मग ते अग्नी प्रज्वलित करायचा, देवदेवतांची पूजा करायची, अग्नीला आवाहन करायचं, त्याला मंत्र आहुती द्यायच्या आणि या सगळ्याच्या सुरुवातीला एक संकल्प सोडायचा. पण संकल्प म्हणजे काय की हे यज्ञ आम्ही कशा करता करतोय, त्यातनं आम्हाला काय पाहिजे, त्याचा परिणाम काय मिळाला पाहिजे, काय फळ पाहिजे, याचा संकल्प सोडायचा, अशा पद्धतीने करायचा. ही सगळी शास्त्रोक्त पद्धत आहे. आणि भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जे यज्ञ संकल्पना मांडली त्याच्यामध्ये अग्निविग्नीचा काही संबंध नाहीये. भगवंत म्हणतात की यज्ञ ही देण्याची संकल्पना आहे, सर्वस्वाचं दान करणे आणि देत असताना पुन्हा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवणे, अहंकार न ठेवणे, ममता न ठेवते, आसक्ती न ठेवणे, असं करून जे काय तुम्ही करता, दान देता, मग तो द्रव्य असेल, वस्तू असेल किंवा ज्ञान असेल, तर अशा पद्धतीने देणं आणि पूर्ण विषयाने देणं ही भगवद्गीतेतली यज्ञ संकल्पना आहे. त्या ठिकाणी दोन्हीचं सांगड आपल्याला थोडे घालावी लागेल. पण भगवंतांनी या श्लोकात पर्यंत शास्त्रोक्त असं म्हटलेलं आहे. तर 11वा श्लोक आहे, बघू आपण. सफलाकांक्षीभिर यज्ञो विधिदृष्टो य युज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विक आहे. हे सात्विक यज्ञाचं वर्णन भगवंत या ठिकाणी करतो. ते म्हणतात शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे म्हणजे वेदात सांगितलेला परंपरेप्रमाणे सगळा म्हणजे विधी पण त्यात सांगितलं आणि संकल्प पण असतो त्याच्यामध्ये. पण शास्त्र विधीने दिल्या पण यज्ञ करणे हे आपलं कर्तव्य म्हणून करायचं. काही फळ पाहिजे म्हणून नाही, हे लक्षात घ्या. ज्याच्यात संकल्प नाही असा काही संकल्प जनकल्याणाचा आहे, आपल्या स्वार्थाचा कुठला संकल्प नाही. त्यामुळे एक यज्ञ करणे कर्तव्य, मी कर्तव्य करतोय, त्याच्यामध्ये कुठल्याही फळाची अपेक्षा नाही असा ठेवून जर यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. म्हणजे शास्त्रोक्त तुम्ही करायचं आहे, म्हणजे अग्नी प्रज्वलित करायचं आहे, देवदेवतांची पूजा करायची आहे, आहुती द्यायच्या आहेत वगैरे, सगळं मंत्र जप करायचं आहे, सगळं ठीक आहे. पण कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता त्याच्यावर अहंकार, मी करतोय अशी भूमिका पण नको, माझं आहे सगळं असं नको. आता खरं म्हणजे पूर्वी राजे रजवाडे यज्ञ करायचे म्हणजे शास्त्रोक्त परंपरेनेच ते सर्वस्वाचं दान करायचे. म्हणजे आपलं स्वतः व्यक्तिगत त्यांची जी काय संपत्ती असायची, व्यक्तिगत, राजाची नाही, राज्याची संपत्ती निराळी, व्यक्तिगत संपत्ती निराळी, व्यक्तिगत संपत्ती देऊन ते दान करायचे. काय होतं, सगळं दान देऊन टाकायचे, नवीन परत मिळवायचे. मग त्याच्यामध्ये द्रव्य असायचं, रत्नमाणके असायचे, गोदान होतं, म्हणजे अनेक प्रकारची दानं होती. हे दान देणं हे यज्ञातलं महत्वाचं संकल्पना आहे. अर्थात सकाम यज्ञ पण असतात, मी मगाशी म्हटलं संकल्प सोडून केलेले यज्ञ पण असतात. पण या ठिकाणी सात्विक यज्ञात भगवंत म्हणतात की कुठली अपेक्षा न ठेवता, फळाची अपेक्षा न, फळ मिळेल हीच अपेक्षा नाही, असं यज्ञ जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तो सात्विक यज्ञ होणार आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. पुढे 12व्या श्लोकात ते म्हणतात, अभिसंधाय तु फलम दंभार्थम अपि चैवयत इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजसम. तर राजस यज्ञाचं वर्णन आहे. केवळ दिखाव्यासाठी करायचं, मी यज्ञ करतोय म्हणून सगळे खर्च सगळा करायचा यज्ञाचा, पण त्यात स्वतःची भूमिका काहीच नसते, मी दिखाव्यासाठी केलाय नुसता. म्हणजे आजकाल आपण पाहतो बरेच वेळा राजकीय मंडळी मोठमोठे यज्ञ ठरवतात, बॅनर होता, आपलाच फोटो मोठा असतो त्याच्यामध्ये, बाकीच्यांचं काही नसतं, मी करतो. ते यज्ञाला पूर्ण उपस्थित पण राहत नाहीत, पण जाहिरात, मी एवढा मोठा यज्ञ केला, एवढे मोठे लोक आले, ते अपेक्षा काय त्यांची मतं मिळतील. म्हणजे हा दिखाव्या करता केला यज्ञ नुसता, प्रत्यक्ष परमेश्वरासंबंधी काही आत्मीयता अशातला काही भाग नाहीये. किंवा फळा करता केला, मी सकाम यज्ञ केला, संकल्प सोडून यज्ञ केला, शास्त्रोक्त विधीप्रमाणे केला, सगळा विधी व्यवस्थित पाळलाय सगळा, तिथं काही कमतरता नाहीये.
पण दिखाव्याकरता केला म्हणून किंवा